भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तान आणि पीओकेमधील स्थळांना भारतानं उद्ध्वस्त केलं। यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। मैं आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं तहे दिल से बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। आभारी हूँ मैं। देशवासियों को न्याय मिला है और मैं ये कहूँगा कि सभी देशवासियों का सीना गर्व से फूल गया है और इसीलिए मैं फिर एक बार आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे ट्रेनिंग दिलं जातं, तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तानकडनं पिकं होती। या ॲक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे। पहलगाम का जो बदला लिया है उससे हमारे देश का सीना गर्व से चौड़ा हुआ है। हमें पूरा विश्वास था कि भारतीय सेना ज़रूर पाकिस्तान को उनके औकात दिखाएगी। और आज सुबह जब ये एयर स्ट्राइक शुरू हो गया, हम सब देख रहे थे, तो सभी भारतवासियों के मुंह से एक ही शब्द निकाला, सैल्यूट भारतीय सेना, जय हिंद। तो आज जो हुआ है उसका श्रेय भारतीय फौज को जाएगा। हम सब शिवसेना, पूरी हमारी पार्टी ये भारतीय सेना के साथ। भारतातील प्रत्येक भारतवासियाचं मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्यांचं सरकार आणि आपलं लष्कर, त्याच्यामध्ये हवाई दळ आहे, पायदळ आहे, नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। प्रधानमंत्री ने पाकिस्तान को सही जवाब देने का वादा किया था, लेकिन 15 दिन हो गए थे, इसलिए लोग थोड़ी चिंता में थे कि क्या हो रहा है। लेकिन आज सुबह 1-1:30 बजे के करीब हमारी फौज ने पाकिस्तान और पाकिस्तान ऑक्यूपाइड JNK दोनों इलाकों में हमले किए हैं और ये बिल्कुल प्रिसिशन हमले हैं। ये सिर्फ टेरर कैंप्स और टेरर के स्टेजिंग ग्राउंड्स हैं जहाँ इनको ट्रेनिंग दी जाती है, जहाँ प्लानिंग होती है, जहाँ पे यहाँ से जो आतंकवादी जाते हैं, भारत में आते हैं, इसको स्टेजिंग एरिया कहा जाता है। ऐसे ही ठिकानों पे 9 ठिकाणों पे हमले किए आज सुबह। पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीरमध्ये भारतीय सेनेने त्यांच्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला करून उद्ध्वस्त केलं। ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची आहे। याचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन। आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे। आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी जी काय कारवाई केली त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आनंद आहेच, पण वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही। अशी कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। पण पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेले सगळे निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी होते आणि ज्या वेळेला निष्पाप कुठल्याही देशातल्या नागरिकांच्या वरती अतिरेक्यांच्याकडनं हल्ला होत असतो त्याच्या तीव्र पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटत असतात। मला असं वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने जे या साऱ्या गोष्टीचं प्रत्युत्तर दिलंय
त्याला माझा सलाम. पहलगामला जो काही हल्ला झाला हा त्याची लिमिट झाली होती. तू हिंदू आहे का मुस्लिम आहे विचारून ज्या वेळेला त्यांनी मारलं 26 लोकांना, त्या टायमाला भारतीयांचं रक्त खवळलं होतं आणि त्यांना अपेक्षा होती की आता भारताने मागं पाहायला नको, आता हल्ला हा आपण केला पाहिजे, त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि ते देण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. आणि मला वाटतं जी कारवाई झाली ती कारवाई जगाने पाहिलेली आहे. म्हणून त्या सैन्याचं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मनापासून अभिनंदन. 9 ठिकाणी जवळपास एअर स्ट्राईक झालेला आहे. जनतेला जे अपेक्षित होतं की मागच्या काळामध्ये पाकिस्तानने सुद्धा मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा हल्ला केला, त्या सुद्धा एअर स्ट्राईक केलं होतं. आणि यावेळेस तर 26 जीव गेल्यामुळे सगळ्या जनतेची हीच भावना होती की यांना धडा शिकवला पाहिजे. मी तर म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन करतो की जी देशाला गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी पाकिस्तानवर जो हल्ला केला आहे तो स्वागतार्ह आहे आणि देश त्यांच्या मागे 100% उभा आहे. जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं. त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही. किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली. मगाशी देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजा उघडलेला, अजून जबडा उघडायचा आहे. आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण POK आता ताब्यात घेतलं पाहिजे. पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा त्यांचा जो गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे. जरी शरीरानं आपण सीमेवर नसलो, भारतीय सैन्याबरोबर जरी नसलो, तरी त्यांचं मनोबल वाढवणं ही आपल्या सगळ्यांची एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, देशातल्या तरुणाईला मी विनंती करतो की आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पेजवर आपण तिरंगा ठेवून भारतीय सैन्याला पाठिंबा द्यावा, त्यांचं अभिनंदन करावं. आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा. दुसरा, आपले जे लष्कर आहे त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे. आणि आज जी ऍक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलाय. आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्व आहे. तुम्ही आणि मी सुखात राहू ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत, त्यांचं कुटुंबही करतं. त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.